आपण ईश्वराची आराधना करूयात. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच्या पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात, स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्याना पिढ्या टिकते. आमेन. प्रार्थना करूयात. पवित्र 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 सेनेच्या सेनाधीश परमेश्वरा, आकाश व पृथ्व्यांच्या निर्माण करत्या, मान महिमा गौरव दे. आजच्या या पवित्र वारी आम्ही सर्वजण तुझ्या दयेच्या स्नाजवळ एकत्रित झालेलो आहोत. प्रभू परमेश्वरा, फिरून एक वार तू आम्हावर अनुग्रह केलास, कृपा केलीस आणि आजचाही हा पवित्र वार आम्हा प्रत्येकाच्या आयुष्यात जोडलास. आणि प्रभू, तो पवित्रपणे पाळण्यासाठी तुझ्या चरणाजवळ आम्हाला येण्याची संधी आणि मनोवृत्ती दिलीस, त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार मानतो. आणि यावेळेस जसे आहोत तसे तुला सादर होतो. आम्हा पाक्यांचा स्वीकार कर. आणि प्रभू परमेश्वरा, या उपासनेमध्ये आम्ही पुढे जात असताना आम्हा प्रत्येकाला उत्सुकतेच्या आत्म्याने तू सावरून धरावस, अशी कळकळीने आग्रहाची विनंती आहे. यावेळेस आमची भरकटलेली मनं, भरकटलेले विचार सर्व येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये एकाग्र कर. आणि प्रभू परमेश्वरा, आजच्या दिवसासाठी जो काही संदेश तू आम्हासाठी पाठवत आहेस, जो काही निरोप तू देत आहेस, तो एकाग्रपणे आम्हाला ग्रहण करता यावा, त्याप्रमाणे आमचं आचरण असावं, असं दयेने आणि कृपेने होऊ दे. येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या गोड गौरवी सामर्थ्यशाली नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन.
आपण सर्वजण मिळून प्रेषितांचा मतांगीकार एकत्रित म्हणूयात. त्यावर विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, ज्याने पंतकुलाच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला हृदयस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव पिता याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन यावर विश्वास ठेवतो. आमेन. परमेश्वराच्या गौरवासाठी यावेळेस आपण स्तोत्राचं वाचन करणार आहोत. स्तोत्र क्रमांक 50. स्तोत्र क्रमांक 50 आणि यातील पहिली 12 वचनं आपल्यासाठी याचं पुढारपण कुमार स्मरण पंडित हे करतील. आपण स्तोत्राचं वाचन करूया. स्तोत्र क्रमांक 50 याचे 1 ते 12 वचनं आपण यावेळेस वाचूया. देव न्यायाधीश आहे. देवाधिदेव देव परमेश्वर बोलला आहे. त्याने सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत पृथ्वीला हाक मारली आहे. सौंदर्याचा केवळ कळस असा जो सियोन डोंगर, त्यावरून देव प्रकाशला आहे. आमचा देव येत आहे, तो उगा राहायचा नाही. त्याच्या पुढे अग्नी ग्रासत चालला आहे. त्याच्या भोवती मोठे वादळ सुटले आहे. त्याने आपल्या लोकांचा न्याय करावा म्हणून तो वर आकाशास व पृथ्वीस हाक मारून म्हणतो, ज्यांनी यज्ञ करून माझ्याशी करार केला आहे, त्या माझ्या भक्तास माझ्याजवळ एकत्र करा. आकाश त्याची न्यायपरायणता प्रगट करते. देव स्वतः न्याय करणारा आहे. माझ्या लोकांनो ऐका, मी बोलत आहे. हे इस्रायला, मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो, मी देव तुझा देव आहे. तुझ्या यज्ञासंबंधाने तर मी तुला बोल लावत नाही. तुझे होमबली तुझ्या पुढे नित्य आहेतच. तुझ्या घराचा गोरा किंवा तुझ्या मेणवाड्यातले बोकड मी घ्यावायचा नाही. कारण वनातील सर्व पशु, हजारो डोंगरावरील गुरेढोरे माझी आहे. डोंगरावरील सर्व पाखरे मला ठाऊक आहे आणि रानातील प्राणी माझ्या लक्षात आहे. मला भूक लागली तरी मी तुला सांगणार नाही, कारण जग व जगातले सर्व काही माझे आहे. आमेन. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यास गौरव असो, जसे प्रारंभी होते, सध्या आहे आणि युगानुयुग राहील. परमेश्वराच्या गौरवासाठी यावेळेस आपण जुन्या करारातून काही वचनं वाचूयात. जुन्या करारातून गणनाचं पुस्तक याचा 24वा अध्याय. गणनाचं पुस्तक याचा 24वा अध्याय आणि यातील पहिली 9 वचने आपल्यासाठी याचं पुढारपण लीडर रिचर्ड पाटोळे हे करतील. जुन्या करारामधून गणनाचं पुस्तक याचा 24वा अध्याय आणि 1 ते 9 ही वचनं. इस्रायलाला आशीर्वाद देणे परमेश्वराला बरे दिसते असे जेव्हा बालामाने पाहिले, तेव्हा तो पूर्वीप्रमाणे शकून पाहावयास गेला नाही, तर त्याने आपले तोंड रानाकडे केले. बालामाने दृष्टी वर करून पाहिले, तो इस्रायल लोक आपल्याला आपापल्या वंशाप्रमाणे वस्ती करून राहत आहेत असे त्याला दिसले आणि देवाचा आत्मा त्याच्यावर उतरला. तो काव्य रूपाने आपला संदेश देऊ लागला. बौराचा पुत्र बालाम बोलत आहे, ज्याला खरोखर दिसते तो बोलत आहे. जो देवाची वचने श्रवण करतो, ज्याला सर्व समर्थाचे दर्शन घडते, जो दंडवत घालतो, ज्याचे डोळे उघडे आहेत, त्याची ही वाणी आहे. हे याकोबा, तुझे डेरे, हे इस्रायला, तुझे निवास मंडप किती रमणीय आहेत. खजुरीच्या विस्तृत बनासारखे, नदी तिरीच्या बागांसारखे, परमेश्वराने लावलेल्या अंगरू वृक्षासारखे, पाण्याजवळच्या गंधसरूसारखे ते आहेत.
त्याच्या मोठातून पाणी वाहील, त्याच्या बीजाला भरपूर पाणी मिळेल, त्याचा राजा आगाग राजापेक्षा थोर होईल व त्याच्या राज्याचा उत्कर्ष होईल. देवाने त्याला मिसर देशातून बाहेर आणले आहे. त्याचे बळ रानबैलाच्या बळासारखे आहे. तो आपल्या शत्रू राष्ट्रांना ग्रासून टाकील, त्यांच्या हाडांचा चुराडा करेल, आपल्या बाणांनी त्यास छेदून टाकील. तो सिंहिणीप्रमाणे दबा धरून बसला आहे, तो पडून राहिला आहे, त्याला कोण छेडेल? जो तुझे अभिष्ट चिंतील त्याचे अभिष्ट होईल, जो तुला शाप देईल त्याला शाप होईल. येथे शास्त्रपाठ समाप्त होतो. पत्र वाचन यावेळेस आपण करणार आहोत. नव्या करारातून याकोबाचं पत्र याचा पहिला अध्याय. याकोबाचं पत्र याचा पहिला अध्याय आणि यातील 19 ते 27 ही वचने आपल्यासाठी याचं पुढारपण सौ कविता पातारे ह्या करतील. याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय 19 ते 27 ही वचने आपण ऐकूया. याकोबाचे पत्र पहिला अध्याय 19 ते 27. खरे धर्माचरण. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हास हे कळते, यास्तव प्रत्येक मनुष्य ऐकावयास शीघ्र, बोलावयास सावकाश, रागास मंद असा असावा. कारण मनुष्याच्या रागाने देवाच्या न्यायत्वाचे कार्य घडत नाही. यास्तव सर्व मलिनता व उचंबळून आलेला वैरभाव सोडून तुमच्या जीवाचे तारण करावयास समर्थ असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. अशाने तुमची भुलवणूक होते. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून त्याप्रमाणे कृती करीत नाही, तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या मनुष्यासारखा आहे. तो स्वतःला पाहून तेथून जातो आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरतो. परंतु स्वातंत्र्याच्या पूर्ण नियमांवर नजर टाकून जो त्याकडे लक्षपूर्वक पाहत राहतो, तो ऐकून विसरणारा असा न होता कृती करणारा होतो व आपल्या करण्यात धन्यता मिळवतो. मी धर्माचरण करणारा आहे असे कोणाला वाटत असून तो आपल्या जिभेला आळा घालीत नाही आणि आपल्या मनाची भूल करून घेतो, तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. देवपिता त्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथ व विधवा यांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे व स्वतःला जगाच्या कलंकापासून राखणे हे आहे. येथे पत्राचे वाचन समाप्त होते. देव वाचलेल्या सर्व वचनांवर आशीर्वाद पाठव. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. पवित्र शुभवर्तमान वाचन यावेळेस आपण करणार आहोत. संत लुकाने लिहिलेले पवित्र शुभवर्तमान. संत लुकाने लिहिलेले पवित्र शुभवर्तमान याचा 21वा अध्याय आणि यातील 29 ते 38 ही वचने. जागृतीची आवश्यकता. त्याने त्यास एक दाखला सांगितला. अंजिराचे झाड व इतर सर्व झाडे पहा, त्यांना पालवी फुटू लागली, म्हणजे ते पाहून तुम्हीच ओळखता की आता उन्हाळा जवळ आला आहे. तसेच ह्या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्ही ओळखा की देवाचे राज्य जवळ आले आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की सर्व गोष्टी पूर्ण होतील तोपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाही. तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्यांनी तुमचे अंतःकरण भारावून जाऊन तो दिवस तुम्हावर पाशाप्रमाणे अकस्मात येईल. कारण तो अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर त्याचप्रमाणे येईल. तुम्ही तर होणाऱ्या ह्या सर्व गोष्टी चुकावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा. तो दिवसा मंदिरात शिक्षण देत असे आणि रात्रीस बाहेर जाऊन ज्याला जैतुनाचा डोंगर म्हणतात त्यावर राहत असे. सर्व लोक त्याचे ऐकण्यास मोठ्या पहाटेस त्याच्याकडे मंदिरात येत असेत. या वचनांमध्ये आजचं पवित्र शुभवर्तमान वाचन पूर्ण होते.
वाचलेल्या सर्व वचनावर दे बाप आशीर्वाद पाठव. त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि युगानुयुग असो. आमेन. वेळेमध्ये आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेत जाणार आहोत आणि आपल्यासाठी ही मध्यस्थी मंडळीचे वडील एस्तेरताई जाधव ह्या करतील. स्वर्गीय पित्या, यावेळेस आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वरा, या शाब्बात दिनाच्या दिवशी तू परमेश्वरा आम्हाला पुन्हा एक वार तुझ्या चरणी बसण्याची संधी दिलीस, तुझे गुणगान गाण्याची संधी दिलीस माझ्या देवबापा. तुझी महती वर्णण्यासाठी परमेश्वरा पुन्हा एक वार परमेश्वरा तू आम्हाला ही संधीच दिलेली आहे. याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते. तुझे मनापासून आभार आणि उपकार मानते. देवबाप्पा तुझी महती वर्णिते माझ्या देवा. म्हणते तू राजांचा राजा आहेस, तू प्रभूंचा प्रभू आहेस, तू अल्फा आणि ओमेगा, तू प्रारंभ आणि शेवट आहेस माझ्या देवबाप्पा. तुझ्या करुणेला कधीच खंड पडत नाही माझ्या देवबाप्पा. तू आम्हाला देवबाप्पा ह्या पूर्ण जगामधून निवडून घेतलेला आहे. तुझं गुणगौरव करण्यासाठी परमेश्वरा तू आम्हाला देवबाप्पा अलगदरित्या परमेश्वरा तुझ्या नजरेसमोर तू आम्हाला ठेवलेला आहे. या तुझ्या महान दयेबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते. तुझं वचन जसं आम्हाला सांगतं परमेश्वरा की डोळ्याच्या बाहुलीप्रमाणे तू आम्हाला जपलेला आहेस, तळ हाताच्या फोडाप्रमाणे परमेश्वरा तू आमचं संरक्षण केलेलं आहेस. माझ्या महान परमेश्वरा, आज या शब्दात दिनी ह्या मध्यस्थीच्या खंडीत उभा राहून प्रार्थना करत असताना पुन्हा एक वार परमेश्वरा तुझ्या नावाला धन्यवाद देते. तुझे उपकार कसे वर्णावेत परमेश्वरा, जितके तुझे उपकार मानावेत तेवढे कमी आहेत. कारण देवबाप्पा आम्ही ह्या 1-1.5 वर्षात ज्या परिस्थितीतून परमेश्वरात जात आहोत, संपूर्ण जग देवबाप्पा ज्या परिस्थितीतून जात आहे माझ्या देवबाप्पा, हे सर्व तुला माहीत आहे. माझ्या राजा, ह्या कोरोनाच्या प्रसंगातून परमेश्वरा तू आजपर्यंत आम्हाला आरोग्यदायी जीवन दिलंस, सुखी समाधानी ठेवलंस. याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते. अशा अनेक प्रसंग आले, अशा अनेक प्रसंग गेले माझ्या परमेश्वरा, परंतु डोळ्याच्या बाहुलीप्रमाणे तू आम्हाला जपलंस. याबद्दल मनापासून तुझे आभार आणि उपकार मानते. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आज देवबाप्पा पुन्हा एक वार तुझे उपकार स्मरण करत तुझ्या नावाला धन्यवाद देत आमचं पूर्ण चर्च घेऊन तुझ्या चरणाजवळ येते माझ्या राजा. आमच्या सेंट लूक चर्चचे आमचे बाळक साहेब रेव्हरंड सुधीर गायकवाड यांना आतापर्यंत सांभाळलंस, राखलंस. सहपाळक साहेब माझ्या राजा अनिल पातारे पाळक साहेब यांना देखील परमेश्वरा तू राखलंस. लेली रिचर्ड पाटोळे यांना देखील परमेश्वरा आतापर्यंत तू सांभाळलंस. या तुझ्या महान दयेबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते. आमच्या चर्च अंतर्गत परमेश्वरा जी पास्टोरेट कमिटी आहे, त्या कमिटीला परमेश्वरा ह्या दिवसांमध्ये योग्य निर्णय घेण्यासाठी परमेश्वरा त्याला तू स्पर्श केलास, त्याहीबद्दल तुझ्या नावाला मी धन्यवाद देते. आमच्या संडे स्कूलची सगळी मुलं प्रभू येशू तुझ्या आरोग्याच्या छायेखाली तू ठेवलीस, त्याहीबद्दल तुझ्या नावाला मी धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. तरुण लेकरांना तू सांभाळलंस. यावरून आम्ही म्हणतो देवबाप्पा की खरंच आमच्या परमेश्वराने आम्हावर महान प्रेम केलेलं आहे. तुझी प्रीती वर्णावी तेवढी कमी आहे माझ्या राजा. आज देवबाप्पा तुझे मनापासून पुन्हा एक वार आभार मानते की हा कोरोना परमेश्वरा जो संपूर्ण जगभर पसरलेला आहे, त्याचं संक्रमण बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. आणि देवबाप्पा आम्ही म्हणतो की हे आमच्या प्रार्थनेचं उत्तर आहे, कारण आमचा देव प्रार्थना ऐकून त्याप्रमाणे उत्तर देणारा परमेश्वर आहे. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आज जर आम्ही सगळीकडची परिस्थिती पाहायला गेलो तर खूप प्रमाणामध्ये परमेश्वरा हे संक्रमण कमी झालेलं आहे. माझ्या राजा, या दिवसांमध्ये हॉस्पिटलांतर्गत काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल्स माझ्या राजा, सगळे कर्मचारी, एक्सरे टेक्निशियन्स, लॅब टेक्निशियन्स यांना तू सांभाळलंस माझ्या परमेश्वरा, त्याहीबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते. तुझे मनापासून आभार आणि उपकार मानते. जो बाप्पा ह्या काळामध्ये ज्या ज्या लोकांना अनेक अशा ठिकाणी पोहोचून परमेश्वरा मदत करण्याची संधी दिली की जेथे कोणीही जाऊ शकत नाही, अशा त्यांना दिलेल्या संधीबद्दल देखील तुझ्या नावाला धन्यवाद देते. अशा अनेक लोकांना तू ती मनोवृत्ती दिलीस, त्याहीबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते. आमची कुटुंब तू राखलीस, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते.
देवबाप्पा, आम्ही तुला काय देऊ शकतो? फक्त धन्यवादाचा यज्ञ घेऊन आम्ही तुझ्या समोर येऊ शकतो. कारण तुझं वचन आम्हाला सांगतं, सोनं माझं आहे, रूप माझं आहे, तुम्ही माझ्यासाठी काय आणणार. आज देवबाप्पा पुन्हा एक वार आमचं अंतकरण घेऊन आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. तुला वंदितो माझ्या राजा, तुला प्रार्थितो माझ्या परमेश्वर, तुझी महती वर्णितो परमेश्वरा. तू दिलेल्या संधीबद्दल मनापासून खरंच तुझे आम्ही धन्यवाद गातो माझ्या देवबाप्पा. राजांच्या राजा, प्रभूच्या प्रभू, तुझ्याकडे नम्र विनंती करते, पूर्ण देशाला घेऊन परमेश्वरा, पूर्ण देशासाठी परमेश्वरा यावेळेस प्रार्थना करते. देशांतर्गत जे मंत्रिमंडळ आहे माझ्या राजा, त्यावर तुझा वरदहस्त असू दे. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी परमेश्वरा त्यांना देवबाप्पा तू स्पर्श कर माझ्या परमेश्वरा. आमच्या डायसिसला परमेश्वरा यावेळेस आशीर्वादित कर. पाळक लोकांना परमेश्वरा ज्या ज्या गोष्टींची गरज आहे ती परमेश्वरा पूर्णपणे तुझ्या दैवी भांडारातून तू पुरव, अशी आशा मी तुझ्याकडे करते. राजांच्या राजा, प्रभूच्या प्रभू, जे कोणी आजारी असतील, आज जरी मला त्यांची नावं माहीत नसतील तरी माझ्या परमेश्वरा तू तो जाणणारा देवबाप आहेस. त्या प्रत्येकाला परमेश्वरा ज्या ठिकाणी ते असतील त्या ठिकाणी प्रभू येशूच्या नावामध्ये त्यांना स्पर्श कर आणि तुझ्या पवित्र आत्म्याची पूर्ण मोकळीक परमेश्वर त्यांच्यामध्ये असू दे. आज तागायत माझ्या देवबाप्पा, तुझ्या पवित्र आत्मा जो आम्हामध्ये तू विस्तार म्हणून पाठवलेला आहे माझ्या देवबाप्पा, त्या पवित्र आत्म्याला परमेश्वरा आम्ही वंदितो, प्रार्थितो आणि परमेश्वरा निव्वळ देवबाप्पा त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला आमचं जीवन जगता यावं असं येणाऱ्या दिवसांमध्ये होऊ दे. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, बंद झालेले चर्चेस पुन्हा एक वार उघडावी अशी याचना यावेळेस मी तुझ्याजवळ करते. तू दिलेल्या सगळ्या सामर्थ्याबद्दल, तू दिलेल्या सगळ्या शक्तीबद्दल आणि तू पुरवलेल्या आरोग्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देत ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करते म्हणून ऐक पित्या, आमेन. या वेळेमध्ये आपण देवाच्या पवित्र वचनाकडे वळणार आहोत आणि देवाचा निरोप ऐकण्यापूर्वी आपलं मन एकाग्र व्हावं यासाठी आपण पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मागूयात. आणि हे मार्गदर्शन मागत असताना आपण आपले डोळे बंद करूयात, माना झुकूयात आणि गीताद्वारे परमेश्वराजवळ पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मागूयात. एक गीत गाऊयात. परमपिता वचनों में हम बच्चे हैं, परम पिता के बढ़ना है हमें वचनों में हम बच्चे हैं, परम पिता के बढ़ना है हमें वचनों में. प्रार्थना करूयात. प्रतिपूर्ण यहोवा देव बापा, तुझ्या पवित्र वचनातून मनन आणि चिंतन करत असता यावेळेस आमचं मन, आमचे विचार आणि आमचं अंतःकरण तुझ्या ठाई एकाग्र होऊ दे. हे देवा, तू बोल, आम्ही तुझी लेकरं ऐकत आहोत. पवित्र आत्म्या तू बोल आणि आम्ही तुझी लेकरं ऐकत आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे, आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचे उपकार स्तुती करूया. फिरून एक वार या महिन्यातील या शेवटच्या प्रभुवारी म्हणजे 5व्या महिन्यातील शेवटच्या प्रभुवारी परमेश्वर देवबापानं तुम्हाला आणि मला ही संधी दिलेली आहे की आपण त्याच्या पवित्र समक्षतेत यावं. आणि आजचा हा प्रभुवार आपल्या घरात का असताना परंतु उपासनेद्वारे आपण त्याचं गौरव करावं, पवित्रपणे पाळावं. या गत आठवड्यामध्ये परत एक वार आपल्याला परमेश्वरानं सुरक्षित सुखरूप ठेवलं
आपल्या कुटुंबाला सांभाळलं, आपल्या गरजा पुरवल्या, म्हणूनही आपण त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद देऊन त्यांचं गौरव करूया. आणि आपण संगती कुटुंबामध्ये आहात, ऐकत आहात, तर आपण आजच्या दिवशी किमान 3 वेळेस तरी आपल्या मुखानं ही कबुली कुटुंबासह द्या. यहोवा, तू चांगला देव आहेस आणि तू सर्व काही सर्वदा चांगलं करतो. आणि अशा प्रकारे आपण परमेश्वराच्या चांगुलपणाचं श्रेय त्याला देऊया. यावेळी देवाच्या पवित्र वचनाकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करत आहोत. आज आपण जे शास्त्रपाठ ऐकलेले आहेत, स्तोत्र 50 1 ते 12, गणना 24 1 ते 9, याकोब 1 19 ते 27 आणि लूक 21 29 ते 38. आणि या चारही शास्त्रपाठामध्ये आपल्याला जो बोध आहे तो हा आहे, आपण देवाचं ऐकावं, आपण देवाचं ऐकावं. शुभवर्तमानातील जो भाग आपण वाचलेला आहे, लोककृत शुभवर्तमान 21वा अध्याय आणि 29 ते 38 ही वचने, लोक 21 आणि 29 ते 38 ही वचने आपण ऐकलेली आहेत. आणि या प्रस्तुत शास्त्रपाठामध्ये तारणारा प्रभू येशू ख्रिस्त हा जागृतीची आवश्यकता याविषयी एक दाखला आपल्या शिष्यांना आणि तत्कालीन समाजाला सांगत आहे, लोकांना सांगत आहे. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्यानं सुरुवातच अशी केलेली आहे. पहा, त्याने म्हणजे येशू ख्रिस्ताने त्यास एक दाखला सांगितला. अंजिराचे झाड व इतर सर्व झाडे पहा, त्यांना पालवी फुटू लागली, म्हणजे ते पाहून तुम्हीच ओळखता की आता उन्हाळा जवळ आला आहे. तसेच ह्या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्ही ओळखाल की देवाचे राज्य जवळ आलेले आहे. देवाचे राज्य जवळ आलेले आहे याविषयी येशू ख्रिस्त दाखल्याने लोकांशी बोलत आहे, त्यांना जागृत होण्याचं आव्हान करत आहे. आता आपण म्हणाल की जागृतीची आवश्यकता का? जागृत किंवा जाग कोणाला करावं लागतं? जे बेसावध आहेत, किंबहुना जे निद्राधीन आहेत, झोपी गेलेले आहेत, झोपेत आहेत, अशांना जाग करण्याची गरज असते. एखादा शत्रू हल्ला करणार आहे आणि आपल्याला ते समजत आहे, तेव्हा त्या संबंधित व्यक्तीला ज्या कोणावर हल्ला होणार आहे त्याला खबरदारीचा उपाय म्हणून आपण जागृत राहण्यास सांगत. येशू ख्रिस्त देव राज्य जवळ आलेला आहे, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे आणि म्हणून तो लोकांना जागृतीचा इशारा देत आहे. आणि जागृतीचा हा इशारा देत असताना तो काय म्हणत आहे? मी तुम्हाला खचित सांगतो की सर्व गोष्टी पूर्ण होतील तोपर्यंत ही पिढी. काही महत्वाच्या गोष्टी त्यानं सांगितलेल्या आहेत, काही घडामोडी घडणार आहे आणि ते तुम्ही जेव्हा पाहता, ते तुम्हाला जेव्हा अनुभवण्यास मिळतं, तेव्हा तो दिवस समीप आलाय हे जाणा. आणि हे जाणण्याकरता आता जाग होण्याची गरज आहे. येशू यासाठी या सर्व गोष्टी त्यांना सांगत आहे, किंबहुना या सर्व गोष्टी दाखल्याद्वारे त्यांना समजावून सांगत आहे, कारण त्याची इच्छा आहे. काय इच्छा आहे? पहा, तुम्ही सांभाळा, नाही तर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराची चिंता ह्यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुमच्यावर पाशाप्रमाणे येईल. तो दिवस तुमच्यावर पाशाप्रमाणे येईल असं
येशू ख्रिस्त सांगत आहे. मंदिरात शिक्षण देत आहे, समुद्र किनारी शिक्षण देत आहे, अरण्यात शिक्षण देत आहे. लोकांनी ऐकावं आणि ते अंमलात आणावं या उद्देशानं दैवपुत्र ख्रिस्त, तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, जो लवकरच आता या सर्वांना आपल्या निर्दोष आणि निष्कलंकित रक्तानं खंडून घेणार होता, कायमचं सैतानाच्या तावडीतून मिळवणार होता. नव्या यरूशलेमेचे त्यानं भागीदार व्हावं, या लोकांनी नव्या यरूशलेमेचे वारसदार व्हावं, म्हणून तो या सर्व गोष्टी त्यांना सांगत आहे. आणि प्रियानो, पहा, आज आपल्या पुढे मला मननासाठी ठेवायचं आहे 38 वचन. 38 वचन. सर्व लोक त्याचे म्हणजे येशूचे ऐकण्यास मोठ्या पहाटेस त्याच्याकडे मंदिरात येत असत. प्रेज द लॉर्ड. सर्व लोक त्याच ऐकण्यास मोठ्या पहाटे त्याच्याकडे मंदिरात येत असत. ते घरी जात नव्हते. 5 हजारांना जीव घालतानाचा प्रसंग पाहायला मिळतोय. सूर्य मावळतीकडे निघालेला आहे. येशू म्हणत आहे, या लोकांच्या जेवणाची व्यवस्था करा. ते सकाळपासून आतापर्यंत आपल्या बरोबर आहे. ओ हालेलुया. आपण नंतर विचार करणार आहोत त्या प्रतीकावर. सकाळी येशूचं ऐकायला जातात, येशू बरोबर राहतात. सूर्य मावळला तरी ते येशू बरोबर आहे. तहान भूक सर्व विसरले. प्यानो, या शेवटच्या काळामध्ये आपण जगत असताना घडणाऱ्या घटना एकसारख्या, तारणाऱ्या ख्रिस्ताचं गुप्त आगमन समीप झालंय, हा आपल्याला इशारा देत आहे. आपण जागी झालोत का? आपण येशूचं ऐकू लागलोय का? आपण देवाचं पवित्र आत्म्याचं ऐकत आहोत का? ऐकण्याची गरज आहे. ऐकण्याची गरज आहे. पहा, देवाचं वचन आपल्याला काय म्हणतं. गणनाचं पुस्तक 19वा अध्याय. गणनाचं पुस्तक याचा 19वा अध्याय. आणि या 19व्या अध्यायामध्ये आपल्याला एक प्रसंग पाहायला मिळतो. गणना 19 आणि त्यातील 5व्या वचनामध्ये काय म्हटलंय पहा. गणनाचं पुस्तक 19वा अध्याय 5वं वचन. क्षमा करा. गणनाचं पुस्तक याचं 24वा अध्याय. गणनाचं पुस्तक 24वा अध्याय आणि 1 ते 9 वचन आपण वाचलेली आहे. गणना 24 1 ते 9. आणि अतिशय सुंदर प्रसंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो एका देवाच्या सेवकाविषयी. आणि काय प्रसंग आहे पहा. गणना याचा 24वा अध्याय आणि 1 ते 9 ही वचनं जर आपण पाहिली तर या ठिकाणी एका सेवकाबद्दल फार छान आपल्याला पाहायला मिळतं. इस्रायलाला येणे परमेश्वराला बरे दिसते असे जेव्हा बलामाने पाहिले तेव्हा तो पूर्वीप्रमाणे शकून पाहायला गेला नाही, तर त्याने आपले तोंड रानाकडे केले. बलामाने दृष्टी वर करून पाहिले तो इस्रायल लोक आपापल्या वंशाप्रमाणे वस्ती करून राहत आहेत असे त्याला दिसले. देवाचा आत्मा त्याच्यावर उतरला. तो काव्य रूपाने आपला संदेश देऊ लागला. बौराचा पुत्र बलाम बोलत आहे. ज्याला खरोखर दिसते तो बोलत आहे. जो देवाची वचने श्रवण करतो, लक्षपूर्वक ऐका, जो देवाची वचने श्रवण करतो, ज्याला सर्व समर्थाचे दर्शन घडते, तो जो दंडवत घालतो, ज्याचे डोळे उघडे आहेत, त्याची ही वाणी आहे. बलाक आणि बलाम. बलाम हा संदेष्ट आहे. बलाक हा राजा आहे. आणि जेव्हा देवाचे लोक 22व्या अध्यायापासून पुढे आपल्याला पाहायला मिळतं, देवाचे लोक इस्रायल तळ देत देत त्या
बलाकाच्या हद्दीमध्ये आलेले आहेत आणि आपल्याला पाहायला मिळतं की बलाकाला या लोकांनी जे शत्रू पक्षाची कशी दारोदान केली आणि कसा जय मिळवला ते त्याच्या कानावर गेलेलं आहे, त्यानं ते पाहिलेलं आहे. आणि म्हणून त्यानं काय केलं की त्यानं बलामाला पाचारण केलं. त्याला हे माहिती होतं की बलामाने जर आशीर्वाद दिला तर मी तरेल, बलामानं या देवाच्या लोकांना शाप दिला तर ते अडचणीत येतील, हे बलाकाला माहिती होतं. आणि म्हणून त्यानं बलामाला बोलवून घेतलं आणि बलामानं जेव्हा त्याच्याकडे त्याचे लोक आले त्याला आमिष दाखवण्यात आलं, परंतु बलाम म्हणाला माझा देव जे सांगेल ते मी ऐकेल आणि तेच मी करेन. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं सुरुवातीला बलाम जात नाही, देवाचा आदेश त्याला मिळत नाही. दुसऱ्या वेळेस बलाम जायला निघतो, देव त्याला अडवतो, परंतु नंतर बलाम तिथे जातो आणि बलाकाला असं वाटतं आता माझा विजय निश्चित आहे आणि म्हणून तो आनंदी होतो. परंतु बलाम देवाच्या समक्षतेत जातो आणि देवाचा आदेश काय आहे ते ऐकतो. देव त्याला सांगतो माझ्या लोकांना शाप देऊ नका. हालेलुया. प्रियानो, ख्रिस्ती जीवन व्यतीत करीत असताना जर आपण रोमकरास पत्र याचा 13वा अध्याय पाहिला तर आपल्याला त्याच्यामध्ये दिनचर्येकरता नियम या मथळ्याखाली किंबहुना या शीर्षकाखाली काही गोष्टी क्षमा करा, रोमकरास पत्र 12वा अध्याय आणि 9 ते 21 या वचनांमध्ये ख्रिस्ती जीवित क्रमाचे नियम याविषयी पावलानं बोध केलेला आपल्याला पाहायला मिळतो. याचा अर्थ असा आहे ख्रिस्ती जीवन व्यतीत करणाऱ्यांसाठी देवानं प्रारंभापासून नियमावली दिलेली आहे, आज्ञा विधी हे दिलेले आहे आणि त्यानं लोकांना आव्हान केलेलं आहे की तुम्ही ऐका, कारण कुठलीही नियमावली, कुठल्याही आज्ञा, कुठलेही विधी याचं जर पालन करायचं असेल तर प्रथम ते ऐकलं पाहिजे. आता नुसतं ऐकण्याविषयी पवित्र शास्त्रात सांगितलंय असं नाही, तर आपण ते कसं ऐकावं याविषयी सुद्धा पवित्र शास्त्रात सांगितलं. होय, तारणारा ख्रिस्त शिष्यांना शिकवत होता, ऐकणाऱ्या लोकांना शिकवत होता आणि त्यांना हे शिकवताना त्याने हे सांगायचं तो विचारला नाही, यास्तव तुम्ही कसे ऐकता याविषयी खबरदारी घ्या. देवाच्या प्रिय मंडळी, ख्रिस्ती जीवन व्यतीत करीत असताना आपल्या या ख्रिस्ती दिनचर्येला आपण कशा प्रकारे अंमलात आणलेला. होय, प्रत्येकानं ठरवलेलं असतं सकाळी या वेळेपर्यंत आपण उठायचं, या वेळेपर्यंत या गोष्टी करायच्या, त्या वेळेपर्यंत त्या गोष्टी करायच्या आणि अर्थार्जनाचा विषय आपला तो नाही. परंतु सोमवार ते शनिवार या वेळेमध्ये, या दिवसांमध्ये आपण देवाचं ऐकायला वेळ देतो का? हॅलो, आपण देवाचं ऐकण्याला वेळ देतो? किंबहुना आता मला देवाचं ऐकायचंय, त्याची वेळ आपली ठरलेली आहे का? त्याची वेळ आपली ठरलेली आहे का? आणि ती वेळ आपण नेटानं पाळत आहोत का? यानो, दिवसभराच्या दिनचर्येचा विचार करता आपल्याला माहिती आहे की अनेक लोकांचं आपण ऐकतो. होय, घरामध्ये कदाचित आपली सुरुवात अरे उठ रे बाबा, अगं उठ ग बाई, या आईच्या शब्द ऐकून होत असे.
दिनचर्येला सुरुवात झाली की घरातील लोकांचं बोलणं आपण ऐकत असू, बाहेर पडलो की अधिकाऱ्यांचं बोलणं आपण ऐकत असू, सहकार्यांचं बोलणं आपण ऐकत असू, मित्र मैत्रिणींचं बोलणं आपण ऐकत असू. पण आपल्या देवाचं आपण कधी ऐकतो? काय वाटतं आपल्याला? आपला देव आपल्याशी बोलत नसेल, आपला देव आपल्याशी बोलू इच्छित नसेल, आपण त्याची पण वाणी ऐकावी हे त्याला वाटत नसेल? देव बोलतो, होय, आणि त्याचा पुरावा आहे आपल्याकडे. त्याचा आपल्याकडं पुरावा आहे. पहा, स्तोत्र 50, स्तोत्र क्रमांक 50 आणि त्याच्या पहिल्याच वचनामध्ये काय म्हटलंय पहा. स्तोत्र क्रमांक 50 आणि याच्या पहिल्याच वचनामध्ये काय म्हटलंय? देवाधिदेव परमेश्वर बोलत आहे. ओ हालेलुया. कोण बोलत आहे? देवाधिदेव, देवांचा देव, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू परमेश्वर बोलत आहे. कुठपर्यंत बोलत आहे? सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत तो पृथ्वीला हाक मारत आहे. सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत तो पृथ्वीला हाक मारत आहे. कोण बोलत आहे? स्तोत्रकर्ता बोलत आहे? एखादा पाळक बोलत आहे? एखादा स्वार्थिक बोलत आहे? नाही. स्तोत्रकर्ता म्हणतो देवाधिदेव परमेश्वर बोलत आहे. सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत बोलत आहे. काय बोलत आहे हो तो? काय बोलत आहे तो? फार महत्वाचा आहे. काय बोलत आहे? येशू देव राज्याविषयी लोकांना सांगत आहे. लोकांनी ऐकावं, ते अंमलात आणावं या अपेक्षेनं तो सांगत आहे. या ठिकाणी स्तोत्रकर्त्याद्वारे काय म्हणतो? देवाधिदेव परमेश्वर बोलत आहे. सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत तो बोलत आहे. आणि काय बोलत आहे? आमचा देव येत आहे. प्रेज द लॉर्ड. आमचा देव येत आहे. तो उगा राहायचा नाही. येत आहे तो देव. येशू म्हणत आहे देव राज्य येत आहे. आणि तुम्हाला आणि मला येशूला त्या देवाच्या राज्यात बघायचं. त्रैक्य देवाला तुम्ही आणि मी त्याच्या राज्यामध्ये हवे आहोत. आणि म्हणून तो काय म्हणतो? ज्यांनी यज्ञ करून माझ्याशी करार केला आहे त्या माझ्या भक्तास माझ्या जवळ एकत्र करा. त्यानो भल्या पहाटेस लोक येशूचा ऐकायला जात आणि हा त्यांचा दररोजचा दिनक्रम होता, रोजचा क्रम होता. फक्त प्रभुवारी शाबात दिवशी ते जात होते? नाही. दररोज भल्या पहाटेपासून येशूचा ऐकायला ते जात होते. आपल्याला माहिती आहे, आपल्याला वचनातून पाहायला मिळतं. लोक सकाळपासून त्याचा ऐकायला जात होते, त्याच्या मागे जात होते. संध्याकाळ झाली तरी घरी जात नव्हते. बलाम देवाचा ऐकतो. तो देवाच्या लोकांना आशीर्वाद देतो, शाप देत नाही. देवाच्या प्रिय मंडळी, आपण देवाचा ऐकत आहोत काय? आपण देवाचा ऐकत आहोत काय? घडणाऱ्या घटना पाहून लोक एवढंच म्हणतात प्रभूचं आगमन समीप झालंय. प्रभूचा होय, नक्कीच आहे. परंतु आजही परिस्थिती, योएल संदेशाने संदेश दिला त्या काळात जी परिस्थिती होती ती आजही परिस्थिती आहे. होय, योएल संदेशाचा ग्रंथ याचा पहिला अध्याय आपण नंतर दिवसभरात सवडीनं वाचा. पहिल्या वचनापासून आपण जरूर ते वाचा 20व्या वचनापर्यंत. आणि अनेक गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात प्रियानो. परंतु यामध्ये 9व्या वचनात काय म्हटलंय? परमेश्वराच्या मंदिरात अन्नार्पण पेयार्पण हे येण्याचे बंद झाले आहे.
परमेश्वराची सेवा करणारे याजक शोक करीत आहे. आज परिस्थिती हीच झालेली आहे. आजही ही परिस्थिती आहे, परंतु लोक ऐकायच्या, देवाचं ऐकायच्या मनस्थितीत नाही. देवाचं ऐकायच्या मनस्थितीत नाही. आणि म्हणून मग योएला कर्मी देवानं त्या लोकांना काय संदेश पाठवला? 2 अध्याय 12 वचन. 2 अध्याय 12 वचन. आता तरी परमेश्वराचं वचन ऐका. ओ माय गुडनेस, आता तरी परमेश्वराचं वचन ऐका. मनपूर्वक माझ्याकडे वळा. उपोषण, आक्रंदन, शोक करून वळा. आपली वस्त्रे नव्हे, आपलं हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याच्याकडे वळा. कारण तो कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे. अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे. परमेश्वर तुमचा देव याला कळवळा येऊन तो मागे वळेल व आपल्या मागे आशीर्वाद ठेवून जाईल की नाही. लक्षपूर्वक ऐका. आपल्या मागे आशीर्वाद ठेवून जाईल की नाही कोण जाणे. असे की जेणेकरून तुम्हाला त्याला अन्नार्पण व पेयार्पण करता येईल. देवाच्या प्रिय लोक भल्या पहाटे येशूचं ऐकायला त्याच्याकडं मंदिरात जात होते. सकाळपासून सायंकाळपर्यंत ते येशूचं ऐकत राहिले आहेत. येशूचं ऐकत होते. आपल्याला आत्मपरीक्षण करायचं. आम्ही दिवसभरात देवाचं ऐकतो का? दिवसभरामध्ये देवाचं ऐकायला आम्ही वेळ काढलेला आहे का? प्राधान्य देत आहोत काय? होय, त्याची इच्छा आहे. नुसतंच मला प्रभूजी प्रभूजी म्हणू नका. होय, स्वतः येशू म्हणतोय का हे लोक नुसतंच प्रभूजी प्रभूजी म्हणतात, पण मी जे सांगतो ते करतच नाही, ऐकतच नाही, तर करतील काय? आज आपण नुसतं प्रभूजी प्रभूजी म्हणायचं नाही, आपण त्याचं ऐकायचं. होय, तो म्हणतो इब्री लोकांच्या पत्रात आणि स्तोत्रामध्ये, आज जर तुम्ही त्याची वाणी ऐका तर किती बरं होईल. आपलं मन कठीण करू नका. ज्याला ऐकावयास कान आहे तो हे ऐकू. प्रार्थना करू. यहोवा आभार मानतो या वचनांद्वारा माझी बोलला. ऐकणारे कान, समजणारं मन आणि त्याप्रमाणे वागणारा अंतःकरण द्यावं ती प्रार्थना येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून ऐकते त्या. आमेन. ज्यांचे वाढदिवस, लग्न वाढदिवस गत आठवड्यामध्ये संपन्न झालेले आहेत अथवा येणाऱ्या आठवड्यामध्ये होणार आहे, अशा सर्वांनासाठी पाळकसाहेब प्रार्थना करतील. ज्यांचे जन्मदिवस गत आठवड्यामध्ये संपन्न झालेत किंवा येणाऱ्या आठवड्यामध्ये संपन्न होणार आहेत, लग्न वाढदिवस आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. प्रीतीपूर्ण यहोवा बापा, यावेळेस आम्ही प्रार्थना करतो ज्यांचे जन्मदिवस गत आठवड्यात संपन्न झाले, येणाऱ्या आठवड्यामध्ये संपन्न होणार आहे, त्या प्रत्येकांकरता आभार प्रदर्शनाची प्रार्थना करतो आणि प्रार्थना करतो येशू उद्धारकाच्या नावात त्या सर्वांना दीर्घायुष्य दे. अशा प्रकारचे अनेक आशीर्वादित जन्मदिवस त्यांना दाखव. त्याचप्रमाणे यांचे लग्न वाढदिवस त्यांना तू दाखवलेस, त्यांच्याही करता आभार मानतो. विशेष रीतीने दे बापा, येणाऱ्या दिवसांमध्ये अधिक रीतीने त्यांना आशीर्वादित कर, दीर्घायुष्य दे, अशी माझी प्रार्थना आहे. संसारिक जीवनाच्या वाटचालीत कुटुंबासह त्यांना आशीर्वादित कर. तारणारा ख्रिस्त याच्याद्वारे प्रार्थना करतो म्हणून तो ऐकते त्या. आमेन. सर्व समर्थ देव तुम्हाला आशीर्वाद देव, तुमचं संरक्षण तो करो, आपला मुखप्रकाश तो तुम्हार पाडो, तुम्हार तो कृपा करो, तुम्हाकडे परमेश्वर प्रसन्न करो, तुम्हाला दीर्घायुष्य देऊन तुमचं जीवन सर्व प्रकारच्या आशीर्वादानं हाताने सदा भरलेलं असं राखो. आमेन. आजारांसाठी आपण प्रार्थना करूया. प्रतिपूर्ण यहोवा बापा, यावेळेस आम्ही प्रार्थना करतो आमच्या मंडळीतील जे सर्व प्रियजन आजारी आहेत, पिता परमेश्वरा त्या प्रत्येकांना तारणाऱ्या ख्रिस्ताच्या जखमेने रक्ताळलेल्या हाताचा स्पर्श देऊन त्यांना आरोग्य दे, त्यांचा अंथरुण बदल आणि या महामारीमध्ये इथपर्यंत जसं प्रत्येकाला सुरक्षित सुखरूप ठेवलं, येथून पुढेही सुरक्षित आणि सुखरूपच ठेव.
त्याचप्रमाणे आम्ही प्रार्थना करतो आमच्या संपूर्ण देशासाठी, राज्यासाठी, आमच्या जिल्ह्यासाठी, आमच्या शहरासाठी, परिसरासाठी. पित्या परमेश्वरा, हा संसर्ग, ही महामारी कमी होत आहे, आम्ही तुझे आभार मानतो. हीच प्रार्थना करतो की पूर्णपणे ही महामारी नाहीशी व्हावी आणि लोकांना आता समजावं येशू हाच फक्त आरोग्य देणारा, मृत्युंजय जीवन देणारा असा सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे. आमेन. आपण सर्वजण मिळून प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूयात. बाळासाहेब आशीर्वाद देतील आणि उपासनेची सांगता आपण एका गीताद्वारे करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर वाईटापासून सोडून. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सर्व बुद्धी सामर्थ्या पलीकडे असलेली देवानं दिलेली शांती आपली मने व अंतःकरणे देवाच्या आणि त्याचा पुत्र तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राख. आणि आता सर्व समर्थ देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्म्याचा अनुग्रह, शांती, प्रीती, सहभागिता आता आणि सदा सर्व काळ आम्हासह वस्ती करो. आमेन, आमेन, आमेन.